नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 17 जूनचा रिव्ह्यू. तर मंडळी, आपण पाहणार आहोत आजच्या भागात अवनीला इंटरव्ह्यूसाठी कॉल येणार आहे. कसा आणि काय ते पाहूया आजच्या भागामध्ये. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला आपण पाहतोय पायलच्या कारनाम्याला वैतागून घरी येत असतो. मग धान्या त्याला चिडवत असतो. दारात असल्यापासूनच सुरुवात करत असतो तो. धन्या म्हणतो, अरे कोण आलं बघा, पाण्यात आणि पोपट दादा. पाण्या ओरडतो आणि म्हणतो, ए धन्या, उगाच डोक्यात फरक पडल्यासारखं वागू नको हं. आधीच आहे ना माझ्या डोक्याचा भुगा झालाय, असं म्हणून तो आतमध्ये जात असतो. धन्या म्हणतो, अरे ए, मला माहिती आहे ना तुझ्या डोक्याचा भुगा झालाय ते, आणि का झालाय ते. पाण्या म्हणतो, ए काय काय माहिती आहे तुला? कुणी काय सांगितलंय? धन्या म्हणतो, ए मला कुणी सांगितलंय मी तुला सांगणार नाही, पण मला कळलंय. आमच्या पाण्या दादाचा पोपट दादा झालाय. धन्याला पायलचं प्रकरणही कुठून तरी कळालेलं असतं, त्यामुळे तो पाण्याला खूप चिडवत असतो. पाण्या म्हणतो, ए धन्या, उगीच काहीतरी बडबडू नकोस हं. असा चापटा येईन ना तुला. उगीच काहीतरी भपांडे देऊ नकोस, जाऊन झोप घरात. धन्या म्हणतो, ए मी काय भपांडे द्यायला तुला काय राजादा वाटलं का काय रे? मला खरंच कळलंय भाऊ काय झालंय ते. राजा तिथे असतो मागे आणि तो ऐकत असतो ह्या दोघांचं बोलणं. मग राजा विचारतो, काय केलं पाण्यानं? पाण्या म्हणतो, काय नाही, नाही काय झालेलं. धन्या म्हणतो, सांगू का सांगू का? पाण्या म्हणतो, एक काय सांगितलंस ना तर तुला घुसाळीनच बघ. राजा म्हणतो, ए नाही नाही, तो माझ्या प्रोटेक्शनच्या अंडर आहे. सांग रे धन्या तू. धन्या त्याला म्हणत असतो, म्हणजे पाण्याला, त्या दिवशी तू मला 20 रुपये दिलंस का? मग पाण्या म्हणतो, अरे 20 काय, तुला 40 रुपये देतो मी तुला. राजा म्हणतो, मी 50 रुपये देतो. चल बोल बोल, सांग तू मला. मग धना म्हणतो, अरे राजादा तुला सांगतो. तो सगळा प्रकरण सांगत असतो. ते आपल्याला ऐकवलेलं नाही सुरुवातीला. इकडे पाण्याला ते ऐकून परत परत त्रास होत असतो. तो डोक्याला हात लावूनच उभारलेला असतो. काय आहे हे? मग पुढे धना म्हणतो, अरे ती पायल आहे ना, शेरा 1.25 निघाले ना भाऊ. मग राजा विचारतो, काय केलं त्या पायलीनं? पाण्या म्हणत असतो, ए धन्या, तू काय बोललं ना खरंच मार खाशील हा माझा. राजा म्हणतो, ए मारायचं बिरायचं नाही हा, तो माझ्या प्रोटेक्शनच्या अंडर आहे. हा सांग रे तू. पाण्या जवळपास रडायच्या घाईला आलेला असतो. धन्या पुढे राजाला सांगायला लागतो, ती पायल आहे ना, एका बँक अधिकारीच्या वेशात आली होती. आणि अरे तुला सांगतो, याचा इंटरव्ह्यू घेतला, इंटरव्ह्यू. आणि हा इंटरव्ह्यूला जाऊन बसला आणि तिनं ना ह्याच्याकडनं वधवून घेतलं बघ सगळं, की मला कोणीही गर्लफ्रेंड नाही. अरे त्याचं तोंड बघ ना, बघ बघ त्याचं तोंड बघा. ते दोघं खूप हसत असतात, धन्या आणि राजा. इकडे पाण्याला मात्र खूप वाईट वाटत असतं आणि तो तिथे दरवाजाला डोकं टेकूनच उभा असतो. धन्या इकडे चिडवत असतो अजून त्याला, की पाण्या त्याचा पोपट झाला, पोपट. ते पोपट दादा. मग राजा त्याच्याजवळ जातो आणि म्हणतो, अरे धन्या, पाण्या तुला कसं कळलं नाही एवढं? काय गेटअप वेगळा केला होता काय तिनं? धन्या म्हणतो, अरे कसला गेटअप, साधा गॉगल आणि मास्क घालून आले होते, तरी सुद्धा ओळखलं नाहीये ना. राजा म्हणतो, अरे पाण्या तुला एवढं पण कसं काय नाही कळलं रे? पाण्या स्वतःला चिडचिड करायला लागतं. तो म्हणतो, नाही कळलं मला, मी मूर्ख आहे, मी येड आहे, मला अक्कल नाहीये, आणि तुम्ही काय माझी मस्करी करून राहिलाय? आणि राजा तुला माहिती आहे ना, गॅरेज टाकणं माझं स्वप्न आहे. आणि कुणी आपल्या स्वप्नांच्या वाटेत असा मिनमिनता दिवा दाखवला ना, की आपण त्याच्या मागे धावत सुटतो. मी पण धावलो तसा. मी भैसाटलो, मला अक्कल नव्हती. या विचारानंच मला भारी वाटलं होतं, की कोणतरी आपल्या स्वप्नांसाठी मला आधार देतंय, आपला इंटरव्ह्यू घेतंय, आणि कोणीतरी आपला इंटरव्ह्यू घेणार आहे, ह्यानंच माझा कॉन्फिडन्स हाय झाला होता. इकडे धन्या थोडासा आता सिरियस झालेला असतो, तर त्याच्याकडे ऐकत असतो. इकडे धन्याचं कॉन्फिडन्स हा शब्द ऐकल्यानंतर राजाला आठवतं, की अवनी यशाला म्हणत होती, की तिचा कॉन्फिडन्स देखील लो झालेला आहे म्हणून. मग आपल्याला फ्लॅशबॅक दाखवलेला आहे. तर अवनी यशाला म्हणत असते, घरी बसून राहिले ना तर माझं ध्येय काय, माझे स्वप्न काय, हेच मी विसरून जाईन हो. हळूहळू आहे ना माझ्यावरचा कॉन्फिडन्सच डाऊन होत राहिलाय माझा. मग त्याची ट्यूब पेटते राजाच्या इथेच. राजा विचार करायला लागतो, एका खोट्या इंटरव्ह्यूने ह्याचा कॉन्फिडन्स एवढा वाढला होता. काय तर भारी आयडिया आहे ही. राजाचं ठरतं आणि मग तो पडदिशी आहे ना पाण्याला मिठी मारायला लागतो. धन्या बघायलाच लागतो, हे काय घडलं चमत्कार. आणि तो त्याचे पप्पी घ्यायला लागतो. अरे भावा, लव्ह यू भावा, तू लय भारी काम केलंस, असं म्हणतो. आणि त्या दोघांना काहीही न सांगता चल धन्या असं म्हणतो, तिथून निघून जातो. धन्या म्हणतो, अरे ह्याला काय झालं? पाण्या म्हणतो, राजा खुश आहे, म्हणजे ना 100% काहीतरी कांड होणार आहे. पुढे राजा घरातून डायरेक्ट नानांच्या ऑफिसवर येतो. दारातूनच तो म्हणतो, नाना काय काय म्हणताय? नाना म्हणतात, काय नाही मस्त. नानांनी आत न बोलवता, बसायला न सांगता राजा आपण स्वतःच येतो, बसतो आणि म्हणतो, खूप छान वाटलं, मस्त वाटलं.
ऑफिस एकदा बघून ना छान वाटलं. मग नाना म्हणतात, "चला झालं ते आता सगळं निघूयात आपण." कारण राजाला कामावर ठेवायचं नसतं ना त्यामुळेच त्यांनी काढलेलं असतं. मग राजा म्हणतो, "अहो लगेच कुठे निघालाय? थांबा ना. थोडा वेळ बसा, गप्पा मारा. माझं थोडं काम पण आहे तुमच्याकडे." नाना म्हणतात, "पण कसं आहे ना राजा, माझ्या नावात ऑलरेडी 2 न आहेत." म्हणजे नाहीच हा त्यांच्याकडे पर्याय असतो. पण राजा म्हणतो, "अहो तुम्ही असं म्हणता, पण पूर्ण नाशकात तुमच्यासारखा दिलदार माणूस आहे ना, कुठंच सापडणार नाही मला." नाना पुढे म्हणतात, "अरे राजा, तू मला कितीही लोणी लावलंस ना, तरी पण मी तुला काही नोकरीवर ठेवणार नाहीये बरं का." राजा म्हणतो, "अहो नाना, मी तुमच्याकडे काही नोकरी मागायला आलेलोच नाहीये." नाना म्हणतात, "मग?" राजा म्हणतो, "मला ना हे तुमचं जरा ऑफिस पाहिजे होतं." नाना सुरुवातीला म्हणतात, "हां, अच्छा, अच्छा." आणि म्हणतात, "ऑफिस? ऑफिस हवं असतं तुला? चल उठ, उठ, उठ." ते राजाला मग ते स्वतः उभारतात आणि राजाला म्हणतात, "चल उठ, उठ, चल निघ, निघ, निघ इथून." ते घालवायलाच लागतात त्याला बाहेर. "चल, चल, चल, निघ बरं इथनं तू. तुला ऑफिस पाहिजे? जा इथून बरं." राजा म्हणतो, "अहो नाना ऐका की, ऐका ना. अहो मी काही तुमच्याकडे कायमचं मागत नाहीये तुमचं ऑफिस." नाना म्हणतात, "मग?" मग राजा म्हणतो, "नाही, एक दिवसासाठीच ऑफिस आणि ऑफिसचा मालक देखील हवाय." नाना म्हणतात, "तू काय बोलतोस हे तुला कळतंय का?" मग राजा म्हणतो, "नाही थांबा, थांबा. मी तुम्हाला ना स्टेप बाय स्टेप सांगतो सगळं. माझी बायको अवनी ती नोकरी शोधून राहिलीये." नाना म्हणतात, "मग?" राजा म्हणतो, "ते काय आहे त्यांनी आतापर्यंत इंटरव्ह्यू दिलेला नाहीये." नाना म्हणतात, "मग?" मग राजा म्हणतो, "मग काही नाही. मग त्यांचा जरा कॉन्फिडन्स लो आहे." नाना म्हणतात, "मग?" राजा म्हणतो, "अहो मग मग काय करून राहिलाय तुम्ही? मी म्हणतोय की तुम्ही एका कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक व्हा आणि त्यांचा एक मस्तपैकी इंटरव्ह्यू घेऊन टाका." नाना म्हणतात, "इंटरव्ह्यू आणि मी?" राजा म्हणतो, "अहो ते काय अवघड नाही. ते काय करायचं? बेसिकमध्ये प्रश्न विचारायचे. तुमचं नाव काय? गाव काय? कसे प्रश्न विचारायचे? काय बोलायचं?" हे राजा नानांना समजावून सांगत असतो. हे काही आपल्याला ऐकवलेलं नाहीये. नाना फक्त राजाच्या तोंडाकडे बघत असतात. नंतर नाना म्हणतात, "ए राजा, हे बघ हे खूप अवघड वाटतंय. हे काय मला नाही जमायचं हां." राजा त्यांना इमोशनल करायला लागतो आणि म्हणतो, "अहो नाना असं काय करताय तुम्ही? काय काय केलंय मी या ऑफिससाठी?" "ऑफिस पण नव्हतं तेव्हापासून आहे मी. माझं सगळं कॉन्ट्रिब्युशन विसरलं वाटतं तुम्ही. केवढी मेहनत केली मी." नाना हे सगळं करण्यासाठी घाबरत असतात. मग राजा थोडंसं सीरियस होऊन त्यांना सांगायला लागतो, "अहो नाना, माझं खरंच जीवापाड प्रेम आहे हो त्यांच्यावर. त्यांना असं खचलेलं मी बघू शकत नाही म्हणून एकच फेवर मागतोय हो मी तुमच्याकडे." आणि नाना तयार होतात. नाना म्हणतात, "हे बघ, ही काय जी फेवर आहे ना, ती फक्त उद्याच्या दिवसासाठी असेल हां." राजा खूप खुश होतो. राजा म्हणतो, "हो नाना, थँक यू थँक यू." म्हणून तो त्यांना एकदम गळाला मिठीच मारायला लागतो. नाना म्हणतात, "अरे, राजाचा प्लॅन जवळपास सक्सेस होत असतो." त्यामुळं राजा खूप खुश झालेला असतो. तर जवळपास त्यांना मिठी मारतो. त्यांच्या हाताची पप्पी देखील घेतो. नाना म्हणतात, "अरे थांब." राजा पुढे म्हणतो, "मालक म्हणून तुम्ही लय खतरूड आहे, पण माणूस म्हणून एकदम बेस्ट, एक नंबर आहात हां तुम्ही." मग नाना म्हणतात, "चल निघ, निघ आता." मग राजा म्हणतो, "उद्याचं लक्षात ठेवा हां नाना." "थँक यू हां नाना." मग तो गेल्यानंतर नाना म्हणतात, "काय हे पोरगं रोज काही ना काहीतरी उपद्व्याप करत असतोय." पुढे मग दांगटांच्या घरात सर्वजण जेवायला बसलेले असतात. राजा एकटाच नसतो. अवनी राजाची वाट बघत असते. अण्णा देखील न बोलवता जेवायला आलेले असतात. धन्या म्हणतो, "अरे बापरे पाण्यादा, आज सूर्य काय पश्चिमेला उगवला की काय?" तो अण्णांची चेष्टा करत असतो. अण्णा म्हणतात, "ए धन्या, सूर्य पूर्वेलाच उगवलेला आहे काय?" पाण्यापुढे म्हणतो, "अहो अण्णा, तसं नाही. काय तुम्ही तुमच्या बेस्ट फ्रेंडला सोडून एकदम आमच्याबरोबर जेवायलाच आलं ना? म्हणून म्हटलं हे असं कसं घडलं?" यशा देखील विचारायला लागतो, "काय अण्णा, आज काय कार्यक्रम नाहीये काय?" पण मंडळी अण्णांनी त्यांचं टाइम टेबल बदललेलं असतं. अण्णा म्हणतात, "नाही, नाही, आज आहे ना कार्यक्रम पोस्टपोन केलाय. सूनबाईची ऑर्डर आहे. सर्व परिवारांनी एकत्र बसून जेवायचं म्हणून. तेव्हा प्लॅनिंग इज द चेंज. हम साथ साथ है की नाही?" असं म्हणून अण्णा खुश असतात. मग आशा म्हणतो, "चला या, या, जेवायला या." पुढे मग अण्णा देखील जेवायला बसतात. पण राजा आलेला नसतो. त्यामुळे अवनी थोडी अस्वस्थ असते. ती सारखी खिडकीतून वाट बघत असते. राजा आला की नाही, आला की नाही. अण्णा म्हणतात, "सुनबाई ये, जेवायला ये." अवनी म्हणते, "काय ना, राजा नाही ना आला अजून." धन्या म्हणतो, "काय हो वहिनी, तुम्ही काय राजादा आल्याशिवाय घास घ्यायचं नाही असं ठरवलंय काय? काय नियम-बियम केलाय का नवरा आल्याशिवाय घास घ्यायचं नाही असं?" अण्णा म्हणतात, "सुनबाई, या घरात नवऱ्यासाठी उपाशी राहायची रीत नाहीये आणि तू राजाची काळजी करू नको. तू बाहेर कुठेतरी गळाभर खाऊन येईल. आणि मी आहे ना तुला अनुभवावरून सांगतो, या नवरे लोकांची जात असते ना, ते एक नंबरची पळपुटेरी असते.
अवनी म्हणते, "नाही पण अण्णा, उशिरा आल्यानंतर एकटाच कसा जेवेल ना तो?" अण्णा म्हणतात, "कसं जेवल म्हणजे? हातानं जेवल आणि एवढी जर काळजी होती ना, तर यायचं ना लवकर. घ्यायची काळजी. घे, घे, ताट घे तू जेवायला." मला माझ्या सुनबाईनं उपाशी राहिलेलं अजिबात चालणार नाही, आधीच सांगून ठेवतो. मग अवनी नाईलाजाने ताटावर बसते. ती जेवायला सुरुवात करायची असते, इतक्यात राजा तिथे येतो मग. राजा आल्यावर म्हणतो, "अरे हे काय? मला सोडून जेवायला लागला तुम्ही?" बाकी कोणीच काही बोलत नाही, पण अण्णा म्हणतात, "आले अंधार नगरीचे उपट राजा. तू उशिरा येणार आणि माझ्या सुनबाईला उपाशी राहायची शिक्षा का म्हणून द्यायची? काय? हे चालणार नाही हं, असलं काही." राजा म्हणतो, "चालणार नाहीच आहे. मी कुठं असं म्हणतोय? हे टोटल रॉंगच आहे." अण्णा म्हणतात, "हां मग? टोटल रॉंगच आहे." मग राजा खाली बसतो आणि म्हणतो, "तुम्ही खरंच थांबला होता माझ्यासाठी जेवायचं?" अवनी म्हणते, "नाही, म्हणजे मला असं वाटलं की." मग अवनी म्हणते, "नाही, तसं मी सहज म्हणाले." धन्या म्हणतो, "सहज?" ते सगळ्यांना माहिती आहे राजा तर नाही आला तर वहिनींना किती अस्वस्थ वाटतं ते. हं? होय की नाही वहिनी? मग राजा म्हणतं, "धनुबाळ, मान खाली घालून गप जेवतोस?" मग धन्या म्हणतं, "राहिलं." राजा मग पुढे अवनीला म्हणतो, "बरं, मी काय म्हणतो, तुम्ही असं थांबत जाऊ नका जेवायचं. काय आहे, तुमचं पोट भरलं म्हणजे आमचं पोट भरलं." राजा खूप खुश असतो ना, तो म्हणतो, "आणि तुम्ही बाकी दुनियादारीचं काही टेन्शन घेऊ नका हो, मी सगळं सेट करून आलोय." राजाचे हे शब्द ऐकल्यानंतर यशा आणि पाण्याला कळतं काहीतरी गडबड आहे. यशा म्हणतो, "म्हणजे काय केलं आता राजा तू?" पाण्या म्हणतो, यशादा, राजाला सांगून ठेव हं, काहीतरी उलट-सुलट करून ठेवल." सगळ्यांना राजाचा अनुभव असतो ना, राजा खुश आहे आत्ताच्या घडीला म्हणजे काहीतरी राजाने केलंय. राजा पाण्याला म्हणतो, निगेटिव्ह विचार आहेत ना 500 मीटर दूर ठेवायचे हं आधीच. अरे मी देवी यायला स्पेशल रिक्वेस्ट करून आलोय, की माझं सगळं सेट कर म्हणून. आता होप फॉर द बेस्ट. तुम्ही जेवा आधी, पोटभर जेवा." तो अवनीला म्हणतो. आणि हळूहळू यशाला सांगत असतो, "राजा एवढा खुश आहे म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे." राजा पाण्याला म्हणतो, तू मला डायरेक्ट तोंडावर सांग ना, हे काय आहे तू?" फुसूर का त्याच्या कानात सांगतोयस? पाण्या म्हणतो, "अरे राजादा, मी तुला असं म्हणतोय, तू एवढा खुश दिसून राहिलास, तुला काय लॉटरी-बिटरी लागली का काय? असं म्हणतोय रे मी." कोणी काही बोलत नसते, फक्त ती ऐकत असते काय काय चाललंय ते. मग राजा म्हणतो, "लॉटरी वगैरे काय नाहीये." तो बोलणार असतो, पण पुढे तो कंट्रोल करतो स्वतःला आणि म्हणतो, "नाही, हे नवीन ट्रिप मिळाली आहे मला, तर आता पडदिशी जेवतो आणि पडदिशी झोपतो." चला मग आता जेवूया लवकर. मग ते सगळे जेवायला लागतात. अण्णा सुरुवातीलाच वरण प्यायला लागतात. अण्णांचा तो पिण्याचा कार्यक्रम थांबल्यामुळे अण्णा डायरेक्ट वरण पीत असतात. त्यामुळे हे सगळे त्यांच्याकडे बघायला लागतात एकसारखे. अण्णा म्हणतात, "सॉरी, सॉरी हां." सगळ्या अण्णांना पुढे हसायला लागतात. अण्णा म्हणतात, "सॉरी हां, सॉरी सुनबाई." आणि पुढे मग अण्णा नॉर्मल जेवायला सगळ्यांसोबत सुरू करतात. पुढे मग सकाळ झालेली दाखवलेली आहे आणि पुढचा सीन हा दत्ता आणि सुलक्षणाचा घेतलेला आहे. दत्ता बाहेर जाण्याची तयारी करत असतो. सुलक्षणा म्हणत असते, "रे कुठं निघाला तू कागदपत्र घेऊन सकाळ-सकाळी?" दत्ता म्हणतो, "अगं ज्युनियर देशपांडेंना म्हटलं नव्हतं का मी तुला कागदपत्र द्यायची आहेत घराची? तिकडंच चाललोय." सुलक्षणा म्हणते, "हां, चल जा, जा, जा. हे पहा त्यांना सांग लवकरात लवकर मोठा वकील पहा म्हणून. जे याचा आणि त्या धोंड्याचा निकाल एकदमच लावून टाका म्हण. हे बे सांग त्यांना की एका बहिणीचा हिस्सा मारलाय म्हणून त्यानं. त्याने हे पण सांगा तुमच्या बहिणीसारखी माझ्या बहिणीची पण मदत करा म्हणून." दत्ता म्हणतो, "हो, सगळंच्या सगळं जसंच्या तसं सांगतो हं. मी कसं आहे ना कुकुलं बाळ आहे ना, तू मला लिहून दे, मी तसंच्या तसं पाठ करतो आणि तिथं जाऊन सांगतो." सुलक्षणा हसायला लागते आणि म्हणते, "अरे तसं नाही रे, मुद्देसूद सांगते ना मी तुला. एकदा का ते घर आपल्या हातात आलं ना, की त्याच्या पोरांना मग चांगलाच धडा शिकू असं पण सांग त्यांना." दत्ता म्हणतो, "अगं पुन्हा तेच?" मग सुलक्षणा म्हणते, "बरं जाऊ दे, तू नकाशा घेतला का?" दत्ता म्हणतात, "अगं तोच ना, कुठं काही सापडेनाच ना." सुलक्षणा म्हणते, "काय तू पण?" मग ती शोधायला लागते कपाटामध्ये. ठेवला होता ना रे इथंच, आणि मग तिला सापडतो. ती लगेच तो काढून दत्ताच्या हातात देते. सुलक्षणाचा आणि दत्ताचा हा कारभार चालू असतो. हे पूर्णपणे नमीला काही कळत नाही, पण नमीला वाटत असतं ह्यांचं काहीतरी चालू आहे म्हणून. सुलक्षणा म्हणत असते दत्ताला, "ही पोरगी आहे ना मोडल-बिडल ना, म्हणून ठेवला होता सुरक्षित जागी. हे घे ठेव." मी विचारतेस मग, "मामा, काय लपवालपवी चालली आहे?" दत्ता काय तिला सरळ सांगत नाही. दत्ता म्हणतो, "तुला काय करायचे आहेत ग 12 पंचायती?" मी विचारते, "कुठं चाललायस तू सकाळ-सकाळी?" दत्ता म्हणतो, "तुझ्यासाठी स्थळ बघायला चाललोय." सुलक्षणा नम्मीला काहीच न बोलता म्हणते, "मी कपाटातून पत्रिका काढून दिली दत्ताला."
दत्ता म्हणतो आता पत्रिका मिळालीये, बघतो तुझं कुठं काय जुळतंय का. असा एखादा श्रीमंत शिकलेला आहा फॉरेनला राहणारा पोरगाच शोधतो बघा तुझ्यासाठी. तर म्हणून ते दोघेही सुलक्षणा आणि दत्ता हसत असतात. त्यांना नमीला यातलं काही सांगायचं नसतं, तिला गंडवायचं असतं इतकंच त्यांचा प्रयत्न असतो. नमी हे त्यांचं दत्ताचं बोलणं ऐकून चढदिशी तिथून निघूनच जाते रागाने. दत्ता म्हणतो बघितलं का कशी गेली रागाने. सुलक्षणा म्हणते जाऊ दे, लवकरात लवकर तिच्यासाठी पण ना पोरगा पाहिला पाहिजे. दत्ता म्हणतो बघू कुणाची ओळख निघाली तर, नाहीतर ते आहे ना बघू आपले ज्युनियर देशमाने, त्यालाच विचारतो त्याच्या ओळखीतला कोणी आहे का, करून टाकू. सुलक्षणा म्हणते विचार चांगला आहे. मग दत्ता म्हणतो चला निघू का. सुलक्षणा म्हणते चल जाय लवकर जाय बरं. पुढे मग दत्ता तिथं जातो आणि पुढचा सीन राजाचा घेतलेला आहे. राजा जोरदार तयारी करत असतो नानांच्या ऑफिसमध्ये. नानांच्या ऑफिसचा त्याने एकदम कायापालट करून टाकलेला असतो मंडळी. नानांचा ट्रॅव्हल्सचा बिझनेस असतो, तो एकदम कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आलेल्यासारखं दिसत आहे. नानांचं ऑफिस एकदम चेंज झालेलं आहे. राजाने सगळीकडे पोस्टर्स वगैरे लावून नाना कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड असा बोर्ड तयार करून घेतलेला असतो. नाना येऊन बघतात तर ते इकडे तिकडे पाहायलाच लागतात. नाना कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड असं बघतात आणि ते म्हणतात, तिथे एक मुलगा काम करत असतो त्याला म्हणतात ए चल चल उतर उतर खाली उतर. अरे काय चाललंय हे सगळं. राजा म्हणतो ओ नाना कन्स्ट्रक्शन नाही, एन ए कन्स्ट्रक्शन. तुम्ही ना उगाच मॅडम समोर नाना म्हणाल आणि मला अडकून टाकाल. आणि नाना इकडे खरंच खूप घाबरलेले असतात. म्हणतात अरे राजा पण तू हे सगळं का करतोय. राजा म्हणतो ओ नाना तुम्हाला मी काल सांगितलंय ना, परत परत का मला सांगायला लावताय तुम्ही. आणि आता आहे ना काहीतरी बोलून नाट लावू नका हा. मी काय म्हणतोय तुम्हाला, तुम्ही ना जरा खुश व्हा ना. हो एवढ्या मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीचे तुम्ही मालक आहात हा. नाना म्हणतात हे पहा राजा खोट्या खोट्या कंपनीचं आहे हा. ते पण राजा माझे खरे गिऱ्हाईक आले तर मी काय करू सांग बरं. एकतर तू बाहेरचा बोर्डही बदलून टाकलायस, माझे गिऱ्हाईक जातील रे. राजा म्हणता ओ नाना कशाला काळजी करताय, एवढे वर्ष मी तुमचा बिझनेस सांभाळतोय. बरं थांबा मी तुम्हाला एक काम करतो, ही जागा आहे ना आज शूटिंगला भाड्याने दिली असं सांगतो, की काही टेन्शन नाही है ना. नाना म्हणतात अरे राजा पण राजा काही त्यांना पुढं बोलू देत नसतो. राजा म्हणत असतो अहो नाना ऐका ना, अहो नाना तुम्ही आता ना तुमचा फोकस हलवू देऊ नका. हो तुम्हाला आहे ना आता तुमच्या कंपनीसाठी इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. राजा नानांना प्रोत्साहित करत असतो. नाना देखील म्हणतात हां हां बरोबर आहे बरोबर आहे. हां म्हणजे ते असं रिझ्यूम वाचल्यासारखं करायचंय ना. आणि तुम्ही पुढच्या 5 वर्षात स्वतःला कुठे पाहताय असं विचारायचं. आणि मग त्या बोलायला लागल्या की मी नुसतं मान डोलवल्यासारखं करायचं. असं नानांना पूर्ण स्ट्रिक्ट सांगितलेलं असतं ना. नानांची पूर्ण तयारी करून घेतलेली असते राजाने. मग राजा म्हणतो क्या बात है नाना, आणलं हा तुम्हाला, वेल डन. टाळ्या वाजवायचा लागतो तो नानांच्यासाठी. राजा म्हणतो बरं नाना आता वेळ वाया घालवू नका, फोन लावा मॅडमना आणि वेळेवर यायला सांगा. नाना म्हणतात अरे पण त्या फोनवर येतील का. राजा म्हणतो नाना तुम्ही लय प्रश्न विचारता हा. सांगितलंय तेवढं करा चला असं म्हणतो त्यांना पुढं घालून येतो. पुढचा सीन हा धन्याचा घेतलेला आहे. धन्या अभ्यास करत बसलेला असतो, इतक्यात रायशा त्याच्याजवळ येतो. धन्याला कधी नाही तर अभ्यास करताना पाहून यशा म्हणतो धन्या अभ्यास करताना चांगला दिसतो रे तू. हं? आणि मग तो म्हणतो हे घे डबा. धन्या म्हणतो पालेभाजी आणि चपाती. यशा म्हणतो तुला काय रोज खव्याच्या जिलेबी देऊ का डब्यात. आणि सांगतोय संपवायचा हा डबा, न संपवता जर घरी आला तर रात्री ठेवशील तुझ्या घशात काय. धन्या म्हणतो हां. तर धन्या त्याचा अभ्यास करायला लागतो. अवनी त्याच्या खोलीतून बाहेर येते, ती बघते धन्या अभ्यास करत असतो. ती म्हणते धनू अभ्यास करतोयस का. धन्या म्हणतो नाही अहो वहिनी जरा असाइनमेंट करत होतो कॉलेजची. पण तुमचं काही काम आहे का. पण तुमचं जर काही काम असेल ना तर 0 मिनिटात करतो असं त्याचं म्हणायचं असतं. पण अवनी म्हणते नाही नाही काही काम नाही आहे, तू ना असाइनमेंट कंप्लीट कर हं, ऑल द बेस्ट. आणि मग अवनी तिथून निघून जाते. मग धन्याला वाटतं काय काय सांगितलं पण नाही. मग पुढचा सीन परत राजाचा आणि नानांचा घेतलेला आहे. राजा कसं तरी त्यांना खुर्चीवर बसवताना म्हणतो अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी आहे ना तुमच्या मदतीला. नाना खूप घाबरलेले असतात. नाना म्हणतात तू आहे ना म्हणून तर टेन्शन आलंय ना. राजा म्हणतो नाना काय हे. मग नाना म्हणतात दे दे तुझ्या बायकोचा नंबर दे. राजा मग त्यांच्या फोनवरनं लावून देतो फोन. सीन खूप छान आहे मंडळी. सुरुवातीला रिंग वाजत असते. नाना या राजाला सांगतात रिंग वाजते अरे रिंग. इकडे अवनीचा फोन वाजल्यामुळे अवनी फोन उचलते, ती हॅलो म्हणते. नाना घाबरलेले असतात. ते राजाला सांगतात अरे हॅलो म्हणते हॅलो. नाना हॅलो म्हणतात. हॅलो हॅलो खूप लेट बोलत असतात. मग नंतर अवनी विचारते हां कोण बोलतंय. राणा परत म्हणतात अरे ती कोण बोलतंय विचारते.
ना फोनवर हात ठेवूनच बसलेले असतात. इकडे अवनीला काही ऐकायलाच येत ना, कोण बोलत नसतं ना, त्यामुळे अवनी हॅलो, हॅलो करत असते. मग राजा त्यांना वहीवर लिहून देतो, NA कंपनी आणि तो त्याच्यावर बोट ठेवून सांगत असतो. मग नाना ते वाचून सांगायला लागतात. NA म्हणजे NA असं ते सांगत असतात. ते खूप घाबरलेले असतात. काय बोलायचं त्यांना व्यवस्थित सुचत नसतं. NA कंपनीतून ना मी जितेंद्र घाडगे बोलतोय. अवनी म्हणते, "हां, बोला." मग नाना म्हणतात, "तुम्ही अवनी देशमानेच बोलताय ना?" माझ्या नानांच्या समोर बसलेला असतो. त्यांना ओके, ओके म्हणून थम्स अप करत असतो. अवनी म्हणते, "हो, बोलतीये मीच." मग ते म्हणतात, "नाना म्हणजे तुम्ही आर्किटेक्ट आहात ना?" ते सर्व काही राजा जे जे लिहून देईल ना वहीवर ते नाना बोलत असतात. मग राजाने लिहून दिलेलं असतं ते वाचून नाना पुढे म्हणतात, "आमच्याकडे एक जागा आहे, म्हणजे आर्किटेक्टची जागा आहे हां." अवनीला प्रश्न पडतो, तिने तरी तिथे अप्लाय केलेलं नव्हतं. मग कसं काय तिला इंटरव्ह्यूसाठी फोन आला? मग ती म्हणते, "पण मी ते अप्लाय नव्हतं केलं." नाना परत टेन्शन येतं. नाना फोनवर हात ठेवून राजाला म्हणतात, "अरे अप्लाय नाही केलं म्हणतायत त्या." राजाचं डोकं सुपर फास्ट चालतं ना मंडळी. तो परत वहीवर लिहून देतो. नाना ते वाचून म्हणतात, "अच्छा, हां, हां. यशोदान डांगटांनी साहेबांनी तुमचा नंबर दिलेला आहे." परत पुढे काहीतरी राजा लिहून देतो. ते वाचत नाना म्हणतात, "हो, मग?" "ते फार मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना ते, फार मोठे आणि माझे मित्र आहेत ते, खूप जवळचे मित्र आहेत ते. त्यांनी तुमचा कॉन्टॅक्ट दिला." मुनी म्हणते, "हो का? पण यशोदा मला काही बोललेच नाहीत." नाना म्हणतात, "हो का? नाही बोलले का तुम्हाला?" मग राजा इकडे ॲक्शन करून सांगायला लागतं. नानांना काही कळत नाही. मग तो लिहून देतो, की हां. मग नाना पुढे म्हणतात, विसरले असतील ना. हो, ते काही बिझी आहेत ना फार, त्यामुळे विसरले असतील. तुम्ही आहे ना येऊन जा इंटरव्ह्यूसाठी हां. म्हणजे आहे ना तुमचा कॉन्फिडन्स कळेल हां. राजानं लिहून देईल तसं बोलत असल्यामुळे नाना थोडंसं अडखळतच बोलत असतात. आणि मग त्यांना पुढे म्हणते, "हो, येईन मी, पण एक प्रॉब्लेम आहे." आणि पुढे म्हणते, "म्हणजे ते ना सर्टिफिकेट्स नाहीयेत माझ्याकडे." ओमनीला वाटत असतं जे काही असेल ना ते सुरुवातीलाच सांगितलेलं बरं. परत गेल्यानंतर तिथे सर्टिफिकेट्स मागितले तर काय सांगणार ना. त्यामुळे ती अगोदरच सांगून टाकते. मग नाना म्हणतात, "हां, मग काय प्रॉब्लेमच आहे." ते ॲक्शन करून राजा सांगत असतो, "नाही म्हणून सांगा हो प्रॉब्लेम." पण मग नंतर ते करेक्ट करतात स्वतःला आणि म्हणतात, "हो, काही 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 प्रॉब्लेम नाहीये हो, असं म्हटलं मी." असे नाना परत करेक्ट करतात स्वतःला. "हो, आम्हाला प्रॉब्लेम अजिबात नाहीये. अहो, आम्हाला ना माणूस महत्त्वाचा." हां, म्हणजे आम्हाला ना डिग्रीपेक्षा टॅलेंट महत्त्वाचं आहे, असं म्हणायचंय मला. हे सगळं राजानेच लिहून दिलेलं असतं. अवनी पुढे म्हणते, "हो सर." "कधी कधी येऊ मी?" मग नाना परत त्याला विचारतात राजाला, "कधी-कधी म्हणतीये?" मग राजा म्हणतो, "आज, आज." मग नाना म्हणतात, "आज, आज या, आता, आता." 11 वाजता या. राजाच्या ॲक्शनप्रमाणे ते अवनीला सांगत असतात. खूप गंमत आहे मंडळी हे बघताना. सांगताना थोडंसं ऑकवर्ड किंवा सांगता येत नाही नीट, पण तुम्ही बघाल ना टीव्हीवर तेव्हा नक्की कळेल तुम्हाला. आणि मग तिकडून थँक यू म्हणते. ती खुश झालेली असते इंटरव्ह्यूसाठी बोलवल्यानंतर. मग इकडे नानाही म्हणतात, "हां, थँक यू हां. हां, हां. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे." असं तरी फोनवर बोलल्यानंतर नाना फोन तो ठेवून देतात. राजा खूप खुश होतो फोन झाल्यामुळे, पण नानांना आत्ता कुठंसं जीवात जीव यायला लागतो. हुश! झाला एकदाचा फोनवर बोलून. राजा नानांना म्हणतो, "बेस्ट बेस्ट हां नाना. लव्ह यू नाना." नानांनी मात्र आत्ताच कुठं मोकळा श्वास सोडलेला असतो. राजा म्हणतो, "नाना ठेवलाय ना फोन?" मग नाना म्हणतो, "हो, हो. ठेवलाय हां." राजा पटकन जायला निघतो आणि म्हणतो, "चला निघतो मी. 11ला येतो हां. पटपट तयार राहा." आणि मग राजा धावतच तिथून निघायला निघतो, जातो. इकडे अवनी खूप खुश झालेली असते. ती यशाजवळ येते आणि म्हणते, "यशोदा, मला इंटरव्ह्यूचा कॉल आलाय." यशा देखील खूप खुश होतो आणि म्हणतो, "अरे वाह! खूपच छान. अभिनंदन." यशा पुढे म्हणतो, "अहो छानच हां. अहो पण तुम्ही हे सगळं कसं केलं? म्हणजे अर्ज कधी केला? म्हणजे हे तुम्ही कसं काय झालं?" आणि यशाला म्हणते, "अहो यशोदा, तुम्ही आता असं नका दाखवू हं. तुम्हाला काहीच माहिती नाहीये ते. अहो तुम्हीच तर माझा रेफरन्स दिला ना त्यांना." काय तर ते NA कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक त्यांचा फोन आला होता मला. ते म्हणाले की यशोदाच्या ओळखीने हा जॉब इंटरव्ह्यू आलाय. सरप्राईज दिलं यशोदा तुम्ही मला. खूप छान वाटलं. थँक्स हं. खूप खूप थँक्स. मी खूप खुश आहे. माझ्या आयुष्यातला ना हा पहिला इंटरव्ह्यू आहे. खूप छान होऊ देत."
यशोदा काय आहे ना 11 वाजता बोलवलंय त्यांनी, मी पटकन आवरते हां. अवनीमध्ये खूप एनर्जी आलेली असते. तिला खूप छान वाटत असतं. मग यशा म्हणतो, "हो, हो, ठीक आहे, आवरा तुम्ही." पण यशाच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. कारण यशाने हे कधीच कोणाला सांगितलेलं नसतं. यशा विचार करायला लागतो, हे काय झालंय आता? त्याला कळून जात असतं मंडळी, की हा काहीतरी आहे ना, खेळ केलेला तो राजानेच केलेला असतो. अवनी खूप खुश असते. ती बाहेर धन्याजवळ येते आणि धन्याला म्हणते, "धनू, मला ना इंटरव्ह्यूचा कॉल आलाय." धन्या म्हणतो, "हां, ऐकलं ना मी मगाशी." "नाही, मी तुम्हाला सांगतो तुम्ही सिलेक्टच होणार बघा. कारण की तुम्ही एवढ्या टॅलेंटेड आहे वहिनी. तुमचा ना एकदम भारी होणार आहे इंटरव्ह्यू बघा." धन्याने देखील तिला खूप पॉझिटिव्हिटी दिलेली असते. त्यामुळे अवनी देखील अजूनच खूप खुश झालेली असते. अवनी म्हणते, "थँक यू. मी आले हां, लगेच आवरून येते." अवनी गेल्यानंतर धन्या म्हणायला लागतो, "या इंटरव्ह्यूमध्ये ना वहिनी सिलेक्ट व्हायला पाहिजेत." अशा आतमध्ये विचार करत असतो किचनमध्ये, "पण मी कुठे कुणाला सांगितलं होतं? मी सांगितलंच नाही. मग ह्यांना हा कॉल कुठून आला? काय चाललंय काय हे?" आणि हा आजचा भाग इथेच संपवलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहतोय अवनी देवाजवळ प्रार्थना करत असते. धन्या राजाला सांगत असतो, "अरे राजा, त्या वहिनींना इंटरव्ह्यूचा कॉल आला होता." अवनी यशाला म्हणत असते, "यशोदा, मला ना थोडं टेन्शनच आलंय. पहिला इंटरव्ह्यू आहे ना माझा." राजा म्हणतो, "आपण एक काम करू, आपण इथेच ना सराव इंटरव्ह्यू घेऊ." अवनी म्हणते, "मॉक इंटरव्ह्यू?" पण अण्णा म्हणतात, "अरे राजा, तिला शिकवायचं सोडून तिला जॉबला लावणार आहेस का तू? बायकोच्या पैशावर मजा मारायचा विचार दिसतोय तुझा." अण्णा राजाला ओरडत असत. आणि मंडळी, उद्याचा एपिसोड खरंच खूप छान असणार आहे. आणि जर आपला आजचा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्या भेटूया छान छान रिव्ह्यूसह.